नमस्कार मित्रांनो. 12 नोव्हेंबर 2023 पहाटेचे हाडं गोठवणारी थंडी होती. जेव्हा सर्वजण आपापल्या घरी दिवाळी साजरी करत होते, तेव्हा उत्तराखंडमध्ये उत्तर काशीच्या सिलक्यारा बोगद्यात 41 कामगार काम करत होते. अचानक एक मोठ्याने आवाज झाला आणि या आवाजासोबत बोगद्याचा वरचा एक मोठा मातीचा ढिगारा खाली कोसळला आणि या ढिगाऱ्यामागे अडकले तिथे काम करणारे हे 41 कामगार. हे 41 कामगार 17 दिवस चाललेले हे रेस्क्यू ऑपरेशन, त्या अडकलेल्या कामगारांचे टांगणीला लागलेले जीव आणि संपूर्ण देशाच्या त्यांच्यावर खेळलेल्या नजरा. काय होता हा संपूर्ण घटनाक्रम? काय स्थिती होती त्या कामगारांची? कसं झालं हे ऑपरेशन सक्सेसफुल? पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उदय आणि तुम्ही पाहताय राजवर्धन इन्फो. मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे पाहूया की ही घटना जिथे घडली ते ठिकाण कोणते आहे. तर 20 फेब्रुवारी 2018ला पीआयबीने सादर केलेल्या अहवालानुसार हा 4.531 किलोमीटर लांबीचा बोगदा असून यात 2 लेन बाय डिरेक्शनल रोड आहे. हा प्रोजेक्ट उत्तराखंड राज्यात NH 134 वर येणार आहे, जे की जुने NH 94 होते. त्याचप्रमाणे हा महत्वाकांक्षी चारधाम प्रकल्पाचा भाग आहे. या बोगदा बांधण्याच्या प्रकल्पाचा एकूण कालावधी हा 4 वर्षांचा असेल आणि या प्रकल्पाचा एकूण आर्थिक अंदाज हा 1383.78 कोटी एवढा वर्तवला गेला आहे, ज्यात 1119.69 कोटी हा त्याच्या बांधकामावर केला जाणारा खर्च असेल. या बोगद्याच्या बांधकामामुळे यमुनोत्री, जे की चारधाम यात्रेतील एक धाम आहे, याला सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी मिळेल, जेणेकरून तेथील पर्यटन, व्यापार व इतर साधनांना चालना मिळेल. या प्रकल्पामुळे धारसू ते यमुनोत्री हे 20 किलोमीटरचे अंतर जवळपास तासाभराने कमी होईल. त्यामुळे उत्तराखंड राज्यात धारसू आणि यमुनोत्री येथे एस्केप पॅसेजसह 328 मीटर अप्रोच रोडसह 4.531 किलोमीटर लांबीचा 2 लेन बाय डायरेक्शनल रोड सोबत बोगदा बांधण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाचे आहे. आता यातीलच उत्तर काशीमधील सिलक्यारा बोगद्यात 12 नोव्हेंबर रोजी बांधकाम चालू होते आणि कदाचित ती पहाट कधीच कोणी विसरू शकणार नाही. पहाटेचे 5-5:30 वाजले असतील. उत्तराखंडमधील उत्तर काशीमधील सिलक्यारा बोगद्यात 41 कामगार या बोगद्याचे काम करत होते. तो नेहमीचाच दिवस होता. डोक्यात हेल्मेट घालून ते आपापल्या कामात व्यस्त होते. तेव्हाच अचानक मोठा आवाज झाला आणि मातीचा एक भला मोठा ढिगारा खाली कोसळला. बोगद्याचा जवळपास 60 मीटरचा भाग खचला होता आणि त्याच्या मागे अडकले या 41 कामगारांचे जीव. बोगद्यात पाणी आणि विजेची सोय तर होती, पण संपर्क कसा साधणार? बाहेरच्या जगाशी जणू त्यांचे सर्व दोरच तुटले होते. हे सर्व कामगार बांधून झालेल्या 2 किलोमीटर भागात अडकले होते. 2 दिवसांपर्यंत या कामगारांशी संपर्क होऊ शकला नाही, पण शेवटी एक छोटी पाईपलाईन या कामगारांपर्यंत पोहोचवण्यात यंत्रणा यशस्वी ठरली आणि मग या पाईपलाईन मधून आतमध्ये अडकलेल्या कामगारांना सुकामेवा, पिण्याचे पाणी व औषधं पोहोचवण्यात आली. झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय चमरा उराव या कामगारानं 17 दिवसांचा त्याचा अनुभव सांगितलाय. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यानं असं सांगितलं की सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण आणि मानसिक तणावात गेले, मात्र नंतर आमचा बाहेरच्या रेस्क्यू टीम सोबत संपर्क झाला आणि आम्हाला आता आम्ही यातून बाहेर पडू असा विश्वास वाटला. जेव्हा पहिल्यांदा आमच्यासाठी जेवण आलं त्यावेळी पहिला घास खाल्ला आणि वाटलं देवच आपल्यासाठी धावून आला. रेस्क्यू टीमनं आमचा ताण कमी करण्यासाठी आम्हाला मोबाईल फोन आणि बोर्ड गेम्स पण दिले. यानंतर आम्ही सर्व कामगार मोबाईलवर लुडोही खेळायचो. तसंच आम्ही या दरम्यान आतमध्ये ताज्या हवेचा अनुभवही घेतला. बोगद्यामध्ये झिरपत असणाऱ्या पाण्याखाली आम्ही अंघोळही करायचो. आमचा देवावर विश्वास होता, त्यामुळे आम्हाला शक्ती मिळाली आणि आमची अखेर सुटकाही झाली. शेवटी कामगार चमरा उराव यांनी सर्व कामगारांना वाचवणाऱ्या, बचावकर्त्यांना आणि प्रार्थना करणाऱ्या देशवासियांचे आभार मानले आहेत. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना तणावमुक्त ठेवण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले होते. मजुरांना वेळ घालवण्यासाठी आणि त्यांना गुंतवण्यासाठी लुडो, पत्ते आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ बोगद्यात पाठवण्यात आले होते. मजुरांना
तणावमुक्त ठेवण्यासाठी त्यांना योगासने करण्याचा सल्लाही देण्यात आला. सरकारने मजुरांकडे मोबाईल फोनही पाठवले होते, जेणेकरून ते आपल्या कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकतील. आता बोगद्याच्या आतमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सिलकेऱ्याच्या बाजूने आतमध्ये एक पाईप टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण बोगद्यातील ढिगारा हा 60 मीटरचा होता, ज्यात 24 मीटर पर्यंत ड्रिल करण्यात आले. पण मध्येच एक मोठा दगड आडवा आला आणि हा प्रयत्न असफल ठरला. या बचाव कार्यात देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या होत्या. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच NDRF, उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO, नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच NHIDCL जे प्रकल्प बांधत आहेत ते, आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस म्हणजेच ITBP यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी झाल्या. यामध्ये या यंत्रणांनी खूप सारे प्रयत्न केले, ज्यात दुसऱ्या वेळेस त्यांनी दुसऱ्या बाजूने ड्रिल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्यांना काही यश आले नाही. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी बोगद्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूने आत जाण्याचे प्रयत्न केले, पण हा प्रयत्नही अयशस्वी राहिला. आता उत्तर काशीमध्ये विविध विभागातील बचाव पथकांना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी थांबून अंदाज घेत काम करावे लागले. देशातील अन्य भागातून पाठवलेली यंत्रसामग्री रस्ते मार्गाने सिलकेरा येथे पोहोचण्यास पावसामुळे विलंब झाला, पण त्यामुळेच बचाव कार्यात बरेच अडथळे येत होते. या ड्रिलिंग मध्ये अमेरिकेवरून एक ऑगर मशीन मागवण्यात आले होते, पण या ड्रिलिंग दरम्यान ऑगर मशीनच्या ब्लेडचा भाग ढिगाऱ्यात अडकला आणि ड्रिलिंग थांबले. हा भाग काढण्यासाठी एक प्लाझ्मा मशीन लागणार होते, जे की हैदराबाद वरून एअरलिफ्ट करण्यात आले, पण यात खूप वेळ निघून चालला होता आणि निघून जाणाऱ्या वेळेसोबत व त्या प्रत्येक सेकंदासोबत त्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे जीवही आणखी धोक्यात जाऊ शकत होते. शेवटी या अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग करण्याचे ठरवण्यात आले. बारकोट येथून हे ड्रिलिंग करण्याचे काम सुरू झाले, पण डोंगराला छिद्र पाडण्याचे हे काम सगळ्याच बाजूने जोखमीचं होतं. याचं कारण असं की डोंगर माथ्यापर्यंत मशीन नेण्यासाठी रस्ताच नव्हता. युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. अर्धा रस्ता तयार झाला आणि जमिनीला हादरे बसू लागले. थोडा काळ का थांबवण्यात आला. अडकलेल्या मजुरांना काही इजा होऊ नये याचीही प्रशासनाने काळजी घेतली होती व हीच काळजी बचाव यंत्रणाही घेत होत्या. जर का हे ड्रिलिंग यशस्वीरित्या झाले तर पुढे 100 तासात कामगारांना बाहेर काढण्यात येईल असे बचाव यंत्रणेतील अधिकारी सांगत होते. घटनास्थळावर तैनात असलेल्या NDRFने मॉक ड्रिलच्या माध्यमातून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना कसं बाहेर काढलं जाईल याची माहिती दिली, ज्यात त्या 41 कामगारांना एका मोठ्या पाईपच्या माध्यमातून एक एक करत स्ट्रेचरवरून बाहेर आणलं जाईल. आता या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये NDRF सोबत एक आणखी व्यक्ती होती, जी यात ड्रिलिंग ऑपरेशनचे नेतृत्व करत होते, आणि ते होते आंतरराष्ट्रीय ड्रिलिंग एक्सपर्ट किंवा आंतरराष्ट्रीय ड्रिलिंग तज्ञ आपण ज्यांना म्हणू शकतो, आर्नॉल्ड डिक्स. प्रोफेसर आणि बॅरिस्टर असलेले आर्नॉल्ड डिक्स जिनेव्हा येथील इंटरनॅशनल टनलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. डिक्स ही बचाव मोहीम सुरू झाल्यापासून उत्तर काशीमध्ये तैनात होते. आर्नॉल्ड डिक्सला बचाव पथकाला मार्गदर्शन करताना तसेच ऑपरेशन बाबत माध्यमांना माहिती देताना पाहिले गेले आहे. 25 टन वजनाची ऑगर मशीन खराब झाली होती. रॅट होल मायनिंग एक्सपर्ट्सने हाताने खोदकाम केले होते. यात आता हे रॅट होल मायनर्स म्हणजे कोण, तर धोकादायक रॅट होल टेक्निकचा वापर करणारे खाण कामगार. आता ही टेक्निक शक्यतो कोळसा खाणीत वापरली जाते. हे मायनर्स अरुंद उद्देशाने बांधलेले खड्डे खोदण्यात एक्सपर्ट असतात. आता जेव्हा व्हर्टिकल ड्रिलिंग मध्ये बोगद्यात 51 मीटर पर्यंत ड्रिल करण्यात आले होते, तेव्हा पुन्हा मशीन मध्ये बिघाड झाल्याने हे काम थांबले. सर्वांच्याच आशा पुन्हा कमी झाल्या. या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 12 मीटर अंतर राहिले होते. यावेळी मद्रास सॅपर्स या भारतीय सैन्याच्या कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या तुकडीने बचाव कार्याची कमान हाती घेतली होती. त्यांनी अडकलेल्या कामगारांना मॅन्युअल ड्रिलिंगने बाहेर काढण्याचे ठरवले व त्याच्याच मदतीने वाचवायचे असे ठरवले. त्यांनी याच रॅट होल मायनर्सच्या मदतीने हे ड्रिलिंग सुरू केलं. सुमारे हे 9 रॅट होल मायनर्स आणि 12 सैन्याचे जवान या कामात गुंतले होते. रॅट मायनिंग टेक्निकने हा डोंगर फोडण्यासाठी त्यांना 16 ते 17 तास लागले. आता जवळपास या बचाव कार्याला किंवा या रेस्क्यू मिशनला 17 दिवस होऊन गेले होते
आणि शेवटी तो क्षण आला. ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात जेव्हा पाईप शेवटपर्यंत म्हणजेच त्या कामगारांपर्यंत पोहोचला तेव्हा कोणाच्याच आनंदाला पारावार राहिला नाही. बोगद्यात अडकलेले कामगार आनंदित झाले. ते आनंदाने नाचत होते. या 41 कामगारांचा 17 दिवस अहोरात्र त्यांना वाचवणाऱ्या बचाव यंत्रणांचा, प्रशासनाचा आणि संपूर्ण देशात या कामगारांसाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांचा तो क्षण आला. जवळपास 400 तासांपेक्षा जास्त चाललेल्या या मिशनमध्ये जेव्हा या टनलमधून पहिला कामगार बाहेर आला तेव्हा रेस्क्यू टीम्स आणि तिथे तैनात असलेल्या सर्वांनीच एकच जल्लोष केला. यानंतर रेस्क्यू टीमने दुसऱ्या टप्प्यात आणखी 5 कामगारांना बाहेर काढलं. एक एक करत या कामगारांना त्या टनलद्वारे बाहेर काढलं जात होतं. यामध्ये इंडियाच्या 3 टीमा कामाला लागल्या होत्या. नंतर या कामाने वेग घेतला. नंतर 9 कामगार बाहेर आले. एक 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 करत जवळजवळ 25 कामगार बाहेर आले. व जेव्हा सर्व 41 कामगार सुखरूपपणे येथून बाहेर आले तेव्हा प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर आनंद व त्या काळ कोठडीतून निघाल्याचे समाधान दिसत होते. या रेस्क्यू ऑपरेशनच्या सफलतेनंतर या कामगाराच्या कुटुंबियांनीच नाही तर संपूर्ण देशाने सुटकेचा निश्वास टाकला. जेव्हा या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी या बोगद्याच्या बाहेरच एक तात्पुरते रुग्णालय बनवण्यात आले होते. अर्नोल्ड डिक्स यांनी बुधवारी सकाळी ANI यांच्याशी संवाद साधताना म्हटले की मी आधीच म्हणालो होतो की नाताळच्या आधी सर्व मजूर आपापल्या घरात असतील आणि कोणालाही दुखापत होणार नाही. ख्रिसमस आता लवकरच येत आहे. आम्ही शांत होतो. आम्हाला माहिती होतं आम्हाला काय हवं होतं. आमच्या टीमने चांगले काम केले. भारतात जगातील सर्वात सक्षम अभियंते आहेत. या यशस्वी मोहिमेचा भाग बनल्याबद्दल मला खूप आनंद आहे. मंगळवारी अर्नोल्ड डिक्स यांना अस्थायी मंदिराच्या समोर बसून मजुरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करताना पाहिले गेले. त्यांच्या या कृतीने सर्वांचेच मन जिंकले गेले. त्यांनी म्हटलं की आता मला मंदिरात जावे लागले कारण तिथे जे झाले त्यासाठी देवाचे आभार मानायला हवे. आम्ही नुकताच एक चमत्कार पाहिला आहे. अर्नोल्ड डिक्स म्हणाले की येथे काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक अर्नोल्ड डिक्स यांचे कौतुक करताना भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी म्हटले की ही सर्वात मोठी बचाव मोहीम आहे. ऑस्ट्रेलियन प्रोफेसर अर्नोल्ड डिक्स यांचे विशेष अभिनंदन ऑस्ट्रेलियन राजदूत यांनीही केले. या 400 तासांपेक्षा जास्त चाललेल्या बचाव मोहिमेचे सार्थक तेव्हाच दिसते जेव्हा हे कामगार आनंदाने, समाधानाने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतात. तिथे उपस्थित असलेल्या मंत्र्यांची भेट घेतात. प्रशासनाचे आभार मानत होते. या 17 दिवसांच्या अथक रेस्क्यू ऑपरेशन मध्ये NDRF, रॅटहोल मायनर्स आणि अर्नोल्ड डिक्स यांच्यासारख्या तज्ञांचे जे प्रयत्न किंवा जे अथक श्रम लागले होते त्यांच्या या सर्वांना फळ मिळाले. तर मित्रांनो, ही होती या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनची थोडक्यात माहिती. या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, त्या कामगारांचे जीव वाचवणाऱ्या प्रत्येक यंत्रणेला आमचा सलाम. जर का तुमच्याकडे याबद्दल आणखी काही माहिती असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. धन्यवाद.